उच्च न्यायालयाने 5 सदस्यीय समिती नेमलेली आहे। शहरातील बांधकामाच्या पाहणीसाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे। वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी या समितीकडून केली जाईल। महामुंबईत प्रदूषणाची वाढ पाहता या समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे। हवा प्रदूषणाची याचिका काय पाहूयात। मुंबई शहर उपनगरातील खराब हवेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली। उच्च न्यायालयाकडून या मुद्द्यावर सुमोटो याचिका दाखल करून घेण्यात आली। पर्यावरणवादी संघटना वनशक्तीची उच्च न्यायालयात याचिका। वर्षभरापूर्वी पालिकेला हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी 27 उपाययोजनांची यादी। उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले होते। बारा जून पर्यंत अंमलबजावणीबाबत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। पालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही अहवाल सादर करण्यात आलेला नाही। अहवालाबाबत स्पष्टीकरण देण्याचे मुंबई महापालिकेला निर्देश आहेत। शुक्रवारच्या सुनावणीत कोर्टाकडून महापालिकेला उपाययोजनांबाबत विचारणा केली गेली। इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकामुळे मुंबईतील वायू प्रदूषण वाढल्याची माहिती देण्यात आली। सरकारचा ज्वालामुखी उद्रेकाचा दावा कोर्टाने साफ फेटाळला।